रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही लगेच पाणी आलं ते तोडणार एक करणार ही आहे ती वस्तुस्थिती. नाही का वाईट नाही. पाणी आलं तुम्ही तोडणार नाही तोडणार. पाणी इथून ढेरडला येईल ढेरडून धाकट्या शापूरला काहीच करत नाही. आणि हे मी करून देणार आहे. तोपर्यंत पाऊल मी ठेवून देणार नाही. मी इथे स्वतः येईल. कळलं काय. पण मला येण्याची गरज लागणार नाही. तो मंत्र्याचा कालच मला फोन आला म्हणून माझी जमीन माझ्या गावातली जमीन ती सगळी जमीन माझी आहे त्यांची नाही आहे. मी सांगितलं मी या ठिकाणी येतो आणि तुम्ही मला हे सांगता तर होणार नाहीये. आणि म्हणून मी आजच्या दिवशी एवढंच बोलतो. मागावर पाहिजे कुणी बोलवा. आपल्याला पहिला रस्ता हा जाणार आहे शहाबाज ते धरमतर याच्या ब्रिज मध्ये. तो आपण मंजूर केलेला आहे आणि या पद्धतीचं होणार आहे. पहिलं पाणी द्या. मागून देवळं शाळा बिळा नको ते आम्ही बांधू ते आपण घेणार आहोत. पण त्याच्याकडे पण पहिलं पाणी द्या मग पाईप ठेवा असं आपलं म्हणणं आहे. पाईप टाकताना तुम्हाला रस्ता करावा लागणार. तुमचा सगळा प्रश्न 50% आता ताबडतोब संपेल. आज जी आहे आपल्याकडे या ठिकाणी जो प्रोजेक्ट होतो सिन्नरचा 10,000 कोटीचा आहे का 5,000 कोटीचा ते पण मला आमदार म्हणून अजून कळलं नव्हतं. ते सांगत नाहीत त्या जमिनीचा भाव चिका. आज थोडी जमीन विकली असेल तळेली जमीन विकली पण त्याला पण भाव अक्षा दिला पाहिजे ही आपली भावना आहे. आणि त्या ठिकाणी प्रोजेक्ट पहिला रस्ता द्या आणि विस्तारित गावठाण जे आहे. आज तुम्ही उरणला गेला तर 12 बांगण मध्ये गावठाण नाही. तुम्ही लष्करला जा सोनालीला जा करळला जा त्यांच्या गावाचं गावठाण. आणि तेव्हा मी मांडलं होतं. आणि जेथे आता उलवा आहे उलवा नोड आहे तिथे 12 मालन देत होते. टीबी पाटलांनी देऊन दिलं नाही ना आमचं गाव सोडायचं नाही. आज 12 मालन कुठलं आहे. 12 मालनला काय नाही गाव आहे खाली रस्ते आहेत वरती टॉयलेटचं याचं पाणी पण बाहेर जात नाही. गटाराचं ही परिस्थिती आज आहे आणि ती परिस्थिती आपल्याला करून घ्यायची नाही. आम्ही जग बघितले. आम्ही सगळी शहरं बघितली. डेव्हलपमेंट होताना मागावून जागा दिल्यानंतर कोणी आपल्याला विचारत नाही आणि त्यामुळे आपली जागा कोणी नाही. आपण आपली जागा करू. कारण आता इथून जो अटल सेतूवर तुम्ही गेला असाल तर अटल सेतूला इथून आपण 10-15 मिनिटात जाणार आहोत. कारण अटल सेतूवरून चिरल्यावरून रस्ता रेवसला येणार. सारळ मार्गे माझ्या घराच्या मागून तो 6 लाईन रस्ता होतोय. रेवस रेडी जो अंकुले साहेबांनी जाहीर केला होता तो. मग तो काही नवीन नाही. इथून आपल्याला जायला किती वेळ लागेल. काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून मुंबईकर इथे बसून जाणार आहे. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो इंजिनियर मी आहे नाही आहे मला माहिती नाही आहे पण एफएसआय आपल्याला पाहिजे. जो एफएसआय 2 आहे तो गावठाणाला 4 पाहिजे. पेजारी गाव आहे शापूर गाव आहे 4 एफएसआय म्हणजे आपल्याला 2 लाख एफएसआय एकरी. हे पहिलं समजावून सांगतो. आणि मला बोलायला मर्यादा आहे जायचं आहे मला लगेच. परंतु हे ह्याच्यावर कोण वाद घालत असेल आणि तुम्हाला चुकीचं होतं माझ्याकडे घेऊन या. तो म्हणेल नाही खोटं आहे. मग मी त्याला समजावून सांगतो आणि मी त्याला घेऊन जातो. आणि हे आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. जे इंजिनियर आहे जे प्लॅनिंग बनवतात आणि त्यांना वाटतं आपण जे गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सातत्यानं हाऊसमध्ये बोलतो ते म्हणतात साहेब तुम्हीच बोलू शकता. ही नोटिंग चुकीचं आहे फसवत आहे तुम्हाला. काय सगळे 100% अधिकारी काही चोर नाहीये किंवा चुकीचं बोलणार नाहीये. ऐक आपल्यासारखे पण लोक आहेत. आणि म्हणून मला वाटतं शापूर धाकट्या शापूर पेक्षा ढेरणच्या जमिनीचा भाव वेगळा आहे असं माझं नरिमन पॉईंटचा भाव वेगळा आणि बोदोलीचा वेगळा आहे की नाही. पनवेलचा वेगळा आणि हा वेगळा आहे की नाही. तर त्या बाबतीत तुम्ही जी मुलं शिकलेली आहेत तेवढीच माझ्याकडे आपल्या माझ्या बरोबर नसतील माझं मत पटत नसतील त्यांना पण घेऊन या.
समजावून सांगतो हे फसवतात आपल्याला आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं माझ्या जवळजवळ 35-40 वर्षाच्या संसदीय कामामध्ये म्हणजे पंचायत समितीपासून विधिमंडळामध्ये मी 25 वर्ष होतो. आणि आज जे माझ्याकडे उद्या येतात 70 वर्ष झाले सगळे महाराष्ट्रात येतो याला सहकार क्षेत्रामध्ये जे आपण काम केलेलं आहे. शरद पवार वगैरे सगळ्यांनी पवार साहेबांनी सुद्धा आज आपल्यावर लेख लिहिला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी वाचला नाही आहे पण मला संपादक बोलले की त्यांनी सहकाराच्या बाबतीत तुमच्या कामगिरीचं कौतुक केलेलं आहे. परंतु ते आपल्याला माझा नाही तर ढेरणकरांचा आहे. ढेरणकरांचा एक मुलगा जाऊन येते आज आपण महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमधल्या आपण राजकारणामध्ये आहोत. आपलं लहान असू आपली ताकद कमी असेल पण महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्याला बरोबर. काल मी गेलो होतो तुम्ही बघितलं असाल तर एवढी प्रचंड गती जमली की त्याला गाडीतून यायला 1.5 तास लागला. म्हणजे 2 किलोमीटर यायला 1.5 तास झाला. नंतर 2 नंबरचं भाषण माझं होतं. मला उद्धवजींनी फोन केला म्हणाले जयंतराव आपण काय करतो आम्ही दोघं जण बोलतो चालेल का म्हणून बोला आमचं काय म्हणणं नाही. पण मागाहून पण आम्ही तिथे गेलो होतो मागे बसलो होतो मी आणि संजय राऊत. त्यावेळेला त्यांना सांगितलं वाटलं होतं की आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्यांनी स्टेजवर बोलवलं. आपल्याला त्याने आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक तिथे दिलेलं आहे. आणि आता हवा बदलते आहे उद्यापासून हवा बदलते पण मान नको आलोच आम्ही तुम्हालाच मतं देणार आम्ही वरती आणि परत काँग्रेसवाले आम्हाला फसवतात. त्याने 2 मतं दिली असती तरी आपण आमदार होत असतो. हे जर काय 2च मतं काँग्रेसकडे मागत होतो पण आपलं पण पार्टीचं मत फुटलं आणि कम्युनिस्टांचं पण फुटलं नाही तर आपण कधीच पडू शकत नव्हतं. आणि आपल्याला जास्त मतं मिळत होती ते पप्पू चांडालानी आपली यादीच सांगितली समाधान आपण देणार आहे तर आपण काय करणार म्हणजे मी 43 मताची तयारी केली होती. पण म्हणून तुम्ही सगळे बोलता कार्यकर्ते म्हणतात पण काय झालं अजून एखादी फॅक्टरी विकायला लागली चालेल आपण परत आमदार. आणि मी इथे गावकीला पण मुद्दाम सांगतो राजकारण बाजूला राहिलं राजकारणावर मी बोलत नाहीये पण गावकी म्हणून आणि तुमचा ग्रामस्थ म्हणून सर्व बाबतीत मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही म्हणाल माझी तयारी आहे पुन्हा आपण येऊ मला बोलवा पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आपण चर्चा करू. पण मला आनंद वाटेल की गावातली जी शिकलेली इंजिनियर मुलं आहेत जी शिकलेली आहेत काही ऑफिसर झालेली आहेत ती मुलं आणि मुली मला येऊन पहिलं भेटा. मला त्यांच्याबरोबर चर्चा करायला आनंद वाटेल. आपण वेगळं काम करू. मला वाटतं की मी काही आज जो आपला मान आहे आपण कुठेही 1 रुपया कधी कुणाचा घेतला नाही आणि कोणाला दिला नाही. आपण कोणाकडनं हजारो रुपये मी लावल्या तर मी कोणाकडनं कधी पैसे घेतले नाही आणि कोणाला दिले नाही. तो तुमचा तोच आहे आपला बघत. मी माझ्या जवळचे पैसे देतो हे परवानग्या विचारा त्याला त्याच्या टेबलावर हा करतो कुठले पैसे कसे द्यायचे. तर आपल्याला तुम्ही संघटित राहा मताच्या वेळेला आपण भांडू पण या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आपण एकत्र नाही. आणि मला कुठलं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही. मी आयुष्यात कुठलं गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. मी आयुष्यामध्ये कधी कुठले काम केलं नाही. आपल्या लोकांना दिलं. माझं एक तत्व ठरवलेलं आहे मी जिथे घेत नाही. मी आमदारकीचा कधी पगार 25 वर्षात घेतला नाही. मीनाक्षीने घेतला शेतकरी मी कधी घेतला नाही. आणि कुठल्याही कमिटीच्या जेवाला गव्हर्नमेंटचं जेवण पण जेवलो. एक आपली प्रतिमा ठेवली की याच्यामुळे त्याला माहिती आहे मी बँकेमध्ये तिथे मिटिंग आल्यानंतर जेवतो मी कधी करत नाही. आणि पुढे बोलतो एक माझं तत्व आहे की या पद्धतीचं आपण काम करायचं आहे. आणि हेच खरं आपलं भांडवल आहे. हीच आपली खरी ताकद आहे. आपण कोणाकडनं पैसे घेत नाही आणि कुठलाही गैरवापर पदाचा करत नाही. व्यक्तिगत कामासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये माझी एवढी आता कामं आहेत मी उभं करतो. सगळ्या कंपन्या मी एवढ्या उभ्या केल्या परंतु मी कधी माझ्या कामासाठी कलेक्टरला आणि मंत्र्याला पण कधी भेटलो नाही. ते हाऊसमध्ये पण मला कबूल करायचे ते काम
कारण मी ढेरणकर आहे शेवटी आणि अप्पासाहेबांचा नातू आहे आणि तो आदर्श मी कायम ठेवला. मला वाटतं की आपल्याला येणारं त्याच्यात फायदे पण आहे, पण मागाहून प्रोजेक्ट किती 10,000 कोटीचा तर आपण मागतोय किती 200 कोटी, म्हणजे ते नगण्य आहे. याची चर्चा आपल्याला करायला अशी याची चर्चा करायला. मी आफ्रिकेत करतोय आता प्रोजेक्ट, तर मी सगळ्या लेबरला 200 रुपयात मजुरी आहे. सर्व मजूर कामगारांना मी जेवण देतो सकाळ संध्याकाळ, ते रोज पाया पडून जातात. काय गरीब अन्न देणं हे सगळ्यात पुण्य आहे आणि गरीबाचं काम करणं हे खऱ्या पुण्य आहे. 10-20% लोक फसवतात, पण गरीब माणूस कधी फसवत नाही असं मानणारा मी आहे. ज्या गरीबाला काम दिलंय त्याला कधीच तो फसवत नसतो आणि म्हणून मला अत्यंत आनंद झाला. मी भारावून करून गेलो. मी बाकीचं बोलत नाही की नवीन तरुण मुलांनी मला बोलवलं, तो विश्वास दाखवला, पण हे 2-4 कॉन्ट्रॅक्टर असतात ना त्याच्यापासून सावध कोण हे कॉन्ट्रॅक्टर झाले पाहिजे, कामं मिळाली पाहिजेत आपल्या लोकांना, पण 4-5 लोकांना देऊन त्यांनी फक्त गावाची वापर करायचा हे मला मान्य नाही. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी खपून दे, पण गावकीला विचारला ना, आम्हाला विचारला की आम्हाला तरी सांगा. त्याला म्हणतात कळत नाही. मला सगळेच कळतं, तू कोण आहे, आपला हा कसा येतो, तो कोण येतो, मला लगेच कळतं. मी काम करतो त्यांची, करत नाही असं नाहीये. पण या ठिकाणी जे खरोखर गरीब आहे, सदागर मास्तरच्या घरात काय ना नोकरी किंवा काही कॉन्ट्रॅक्ट द्यायची गरज नाही. जो गरीब आहे त्याला द्या, जो गरीब आहे त्याला द्या. हे माझं तत्व तुम्हाला पटत नसेल तर मला माहिती नाहीये, पण तो खरा आपला आधार आहे, लक्षात ठेवा. आणि परत सांगतो, जमीन तुमची माझी आहे, तुमची नाही आहे. मला विचारल्याशिवाय कुठलाही कोण विरोधक असेल, कोणी काही असेल, मला विचारल्याशिवाय करू नका. मी जर आता जमिनीचा दलालीचा धंदा केला असता तर मी किती माझ्याकडे पैसे आहेत ना का नाहीये, माझी बँक आहे. उद्या इंजिनियर पोरं मी यांना ठेवणार नाही, हे आधी यांना मी नोकरी करून देणार नाही, त्यांना डेव्हलपर बनवीन. माझ्याकडे पैसे आहेत, मी 7,000 कोटीची बँक चालवतो, पण बुडवाला देत नाही, मसुरीला मारवाडी पैसे माझे नाही आहेत ना, गरिबांचे पैसे इथे ठेवलेले आहेत. त्या पद्धतीचं काम आहे. मला वाटतं की आज मला तुम्ही इथे सत्कार केला, वाढदिवस साजरा केला, मी आयुष्यात विसरणार नाही. मतं नाही दिली तरी तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला, जो सन्मान केला, त्याबद्दल मी ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद देतो. महिलांनी पण ते चेहरा बघितली कळतं की मनापासून आरती करते काय अशीच करते, हे पण मला कळतं. लक्षात ठेवा, मला मी पण 70 वर्षाचा झालो आणि 50 वर्षाचा याच्यामध्येच आहे, तर मला सगळं कळतं काय नाहीये. पण मला आनंद वाटतो. आज पेदार ग्रामस्थ आहेत. जेव्हा या ठिकाणी थोडी गडबड झाली, आज 99% लोक हे शेका पक्षाबरोबर जयंत पाटला बरोबर काढले. ठाकरे गेला, मला कळलं त्याची ईडी आपण अडवली होती, आपणच थांबवली होती. आज बीजेपीत गेला तर वाटेल संपला विषय. हे हा फरक आहे. पार्टी ही महत्वाची आहे. पार्टी आपली बाप आहे, पार्टी आपली आई आहे, हे कधी विसरून चालणार नाहीये. आज होईल चढ उतार येतात, आज चांगली आहे सरशी, उद्या वाईट जय पराजय होत असतो, पण जे प्रेम आहे ते कायम ठेवलं पाहिजे. तुम्ही कोणी नसेल तरी मच्छी मारवत यायचे, रोज बाजार जायचो, पण मी कधी त्याला उच्चारलं नाही, काही बोललो का कधी मला मत दे, अमुक दे, हे करत यायचं, त्याचं काम करायचं आणि प्रयत्न करायचा. मला वाटतं ज्या पद्धतीचं एज्युकेशन या गावातली मुलं घेत आहेत, या गावातली ज्या पद्धतीची मुलं आणि मुली काम करतात, ज्या आपल्याकडे सुना शिकून आपल्याकडे आलेले आहेत, त्या करतात, त्याचा मला अभिमान वाटतो. मी नक्की त्यांची एक बैठक मला द्या. माझ्या घरी आले तर मला आनंद वाटेल. चांगलं जेवण बिवण देतो तुम्हाला, आणि आपण हॉटेलमध्ये आपल्या बसू आणि चर्चा करू की तुम्ही पण एखाद्या गोष्टी मला सांगू शकता. नेटवर जा आणि तिथे साईडवर जा, त्या कंपनीच्या ती किती येणार आहे तुम्ही करू शकता. सदामास्तर तुम्ही करू शकता की मला किती वेळ कमी असतो ते तुम्ही करा. आपण वेगळ्या तऱ्हेचं काम करू आणि टाकू.
की तुम्हाला अक्कल आहे तर आम्हाला पण त्याच्यापेक्षा जास्त अक्कल आहे. त्या पद्धतीने जग आता इतकं जवळ आलेलं आहे की त्याच्यामध्ये काही वेळ लागत नाही. मी आता आफ्रिकेमध्ये काम इथे बसून करतो, लगेच फोन करतो, साईटवर किती आले, मजूर किती आले हे सगळे बघतो. एवढं जग जवळ आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचं काम करा. जी तुम्ही एकच मला शब्द द्या, पुढल्या महिन्यामध्ये गणपतीच्या आधी त्या गणपतीमध्ये आले तुम्ही तर जी मुलं आपली शिकलेली आहेत, नोकरी धंद्याला आहेत, त्यांची एकत्र बैठक मला द्या. आणि मला वाटतं अलिबागला आले तर बरं होईल. बघत त्या बँकेत घ्या, त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे, घरी म्हणजे मोठी असेल एवढी घ्या, त्याचा फायदा होईल. आणि आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे हे आपल्याला कळेल असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीचं काम करायचं आहे. हे येतात आबेवर येणारे लोक आहेत, हे त्यांची काय आपली बांधिलकी नाहीये. आम्हाला काय मी मेहरबानी करत नाही. तुम्ही जवळजवळ आता जवळ 70 वर्ष तुम्ही आम्हाला मतं देत आले. बाकीचे शापूरकर दिलीत ना मतं, तुम्ही बराबर झाला. आमची नैतिक जबाबदारी आहे. मी समजतो असं नाही, आमची नैतिक जबाबदारी आहे. आज येणार आणि जाणार असं नाहीये. आणि गेल्या गेपेला ज्या चुका केल्या पनवेलमध्ये, उरणमध्ये, थळमध्ये किंवा आपण गेलमध्ये ज्या चुका केल्या त्या खारे पाटात मी करून देणार नाही. माझ्यावर 10 लोक आले, माझ्यावर 10 लोक राहिले तरी जातील तर मी त्यांच्या बरोबर राहील आणि लोकांना विषय बोलवतो. शेतकरी कामगार पक्षाचा आणि म्हणून मी थोडा जास्त बोललो. ज्या आत्मीयतेने तुम्ही माझा या ठिकाणी सत्कार केला, बोलवलं, मी भारावून गेलो. पुन्हा सांगतो, माझी जबाबदारी वाढली असं मला वाटतं. आता आणखी जबाबदारी वाढली असं मला वाटतं. मी सदानंद मस्तरला धन्यवाद देईन. तर तुम्ही आलेत तेव्हा काही मला मी भेटलो नव्हतो. मी दौऱ्यावर गेलो, सगळ्या मी संपूर्ण महाराष्ट्राचा 8 दिवस दौरा केला होता पार्टीच्या मागणीसाठी. आणि नंतर सदा मास्तरने फोन केला, म्हणजे उद्या ये. परवा मी नाही आहे, मी याला बोलवला, त्या दिवशी नव्हतं. मी फोन केला, येऊ नकोस बाबा, 2 दिवसांनी ये, या तारखेला आहे. तर हे पत्ते पळतो. मी सगळ्यांचे फोन कधी पण उचलतो आणि आपण नाकारत नाही हे पण म्हणणं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी कामं पण पाहिजे, भाव पण पाहिजे आणि नोकरी पण पाहिजे. ही आपण चर्चा करू. आणि मला कॉन्ट्रॅक्ट नको, मी लोकांना माझ्या कंपनीची कॉन्ट्रॅक्ट देतो, मला काही नको आहे. पण माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या बांधवांना या ठिकाणी स्थापनाला पाहिजे. आणि माझी आणखीन एक जबाबदारी वाढते, तुम्ही माझ्या सांगण्यावरून पुन्हा जमीन कधी विकली नाही. हा जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो त्याची जबाबदारी माझी आहे. ती सदानंद तुम्ही 12 वेळा आले, तुम्ही माझं ऐकलेलं आहे, प्रत्येक वेळा ऐकलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं काम आपण करू. आपली जागा कोणी घेतली नाही तर बाकीचे सगळे लोक येणार आहे. इंडस्ट्रीयल गेली तर जास्त फायदा होणार आहे, कारण टावरचे पैसे आपल्याला जास्त मिळणार. पण आपला त्याला विरोध नाही, त्याच्यामध्ये आपली फूट पडेल. लोक म्हणतील तुम्ही आमच्या जमिनीचा भाव मिळतो, डेव्हलपमेंट होते आणि तुम्ही आम्हाला विरोध करता, मग ती आपली फूट पाडू नका. असे मतभेद झाले तर मला बोलवा, आपण इथे बोलून चर्चा करू. मला वेळ नसतो, तुम्हाला माहिती आहे. मी आलो तर सदानंद मास्तर त्यांनी मी एवढं व्याप आहे माझ्या पाठीमागे. पण तुम्ही कधी पण या आणि मला सांगा, आपण नेहमी चर्चा करणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. कुटुंबातले म्हणजे काही लोक आणले, मी मुलाला बोलवलं होता, नातवाला बोलवलं होता, पण भरपूर महाराष्ट्रातून प्रमुख लोक येत आहेत, त्यांची व्यवस्था चालू आहे. लंके खासदार तो पण आलेला आहे. आपल्याला व्यक्तिगत न मागता त्याला वाटपच कळला पडतो, आपल्याकडे उद्या येतोय. परंतु काँग्रेसचे आमदार अशोक डोडगावकर माझे मित्र आहेत, त्याची मुलगी बीजेपीची आमदार आहे, ते वारले दुपारी. पण नानावीरांचा फोन आला होता, त्यांचा उदाहरण किती असेल तर 2-3 करोड आपले कमी होणार आहे. परंतु मी फक्त 5 मिनिटं थांबेन असं सदानंद सांगितलं, तरी मी 1-1.5 तास थांबलो. त्याची चर्चा केली. तुमच्या प्रेमामुळे मला जावंसं वाटत नाही, हे लक्षात ठेवा. हे प्रेम असंच कायम ठेवा. मी तुमच्याशी बांधलेला आहे आणि कायमचा बांधलेला नाही. कुठलेही मतभेद झाले, कोणी विरोधक असेल तर गावातला प्रत्येक माणूस आपला आहे, लक्षात ठेवा. हे तात्पुरते जातील. तू मतदान दिलं तरी त्याचं काम आपल्याला करायचं आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन विचार संपवतो आणि सभा